हे असं चालतं का राव? आरटीओ ऑफिसात हाणामारी, महिला अधिकाऱ्यांची पुरुष एजंटला मारहाण, महिला आरटीओ अधिकाऱ्याचा प्रताप, लगावली एजंटच्या कानशिलात, एकमेकांना मारहाण केल्याचा आरोप, परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल। एकामागोमाग एक वादग्रस्त प्रकार समोर येत असताना महिला परिवहन अधिकारी पुन्हा एकदा वादाच्या चर्चेत। बुलढाणा आरटीओ कार्यालयात काम करणाऱ्या एजंटला न राहता तिने कानशिलात लगावली आणि शिवीगाळ केली। हा धक्कादायक प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। बुलढाणा शहरात शुक्रवारी दुपारी घडलेल्या घटनेने परिवहन खात्याच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ महिला मोटार वाहन निरीक्षक राजश्री चौधरी आणि एजंट सय्यद इरफान यांच्यातील वाद अखेर हाणामारीत परावर्तित झाला। या घटनेचा थरारक व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। घटनेनंतर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात चौधरी आणि इरफान या दोघांनी एकमेकांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत। रात्री 8च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणाची खात्री करून घेतली। कोणत्या कारणावरून वाद निर्माण झाला याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही। दोन्ही बाजूंनी आम्हाला मारहाण झाली असा दावा करण्यात येत आहे। सरकारी कार्यालयातच महिला अधिकारी आणि एजंट यांच्यात राडा झाल्याने प्रशासनाच्या प्रतिमेवर मोठा डाग लागला आहे। नागरिकांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेमुळे आरटीओ कार्यालयातील कारभार, एजंटांचा हस्तक्षेप आणि अधिकारी एजंट संबंध यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सध्या पोलीस तपास सुरू असून चौकशी दरम्यान सत्य उजेडात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र सरकारी यंत्रणेत घडलेला हा राडा हा केवळ वैयक्तिक वाद की भ्रष्टाचाराच्या जाळ्याचा भाग याबाबत चर्चेला उधाण आले आहे। मी माझ्या मित्राची गाडीचे चेची नंबर व्हेरिफिकेशनसाठी आरटीओला गेला असता मी मॅडमने सांगितलं की बाबा मला चेची नंबर दाखव। मी चेची नंबर दाखवला, इंजन नंबर दाखव, इंजन नंबर दाखवला। मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणणे मला इंजन नंबरच पाहिजे। म्हणून मॅडम नंबर प्लेट आहे त्यावर आता हजारो गाड्या या प्लेटवर पासिंग झाल्या, नवी गाडी आहे। त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले 500 रुपये। पैसे मागितल्यानंतर नंतर म्हणे 500 मला 1000 लागणार। म्हणलं मॅडम असं नाही मॅडम, एवढे पैसे देत नाही। म्हटलं मॅडम माझ्या मित्राची गाडी आणि मॅडमने मला एक तोंडात 2 थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक गुप्त अंगावर एक लात मारली मॅडमनी आणि सांगितलं मॅडमनी तुझा बदला मी घेतलाय, आता मला बदला घेण्याची गरज नाही। आणि मागच्या महिन्यामध्ये असंच माझ्यासोबत झालं साहेब। मी तिथं पासिंग करत असताना मला अशी मागणी केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे 2000 रुपये दे। मी नकार दिला, त्यामुळे त्या मॅडमने मला त्यावेळेस बी शिवीगाळ केली असता तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना घडली पोलिसात दाखल केलेली साहेब। मी या संदर्भात मी साहेबांना ठाणेदार साहेबांना स्वतः व्हिडिओ दाखवलेला आहे आणि केवल सिंग ठाकूर माझ्या मागच्या 1-2 महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली होती साहेब। व्हिडिओ क्लिप मॅडमने तो बदला माझ्यावर घेतला की आता तुझ्यावर मी केव्हा याच्या अगोदर मॅडमने सांगितलं की मी केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। मॅडमचं नाव राजश्री चौधरी म्हणून आहे। त्याची मागणी काय आहे की मी तुमची काय मागणी आहे? माझी मागणी अशी आहे साहेब की माझा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये। मी त्याच्या वडिलाच्या वहीचा होतो, बाईनं माझ्यावर हात उचलायला नव्हता पाहिजे। तरी मॅडमनं पुन्हा मला नंतर पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही। 353 माझ्या आवारामध्ये तू काम करतोय, तुझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असं मॅडमनं स्वतः सांगितलं। आता माझी मागणी अशी साहेब मला न्याय मिळाला पाहिजे। माझी स्वतः माफी मागायला पाहिजे की बा याच्यानंतर हा प्रकार कोणासोबत घडू नये, कारवाई झाली पाहिजे। याच्यानंतर संजीव गायकवाड यांनी हा जो मागचा विषय झाला होता परिवहन मंत्र्याला फोन लावून साहेबाचे 2 शब्द बोलून हा मागचा जो प्रकरण मॅडमनं आपसात केलं होतं साहेब, तरी मॅडम स्वतः संजीव भाऊनी एवढं मोठं काम चांगलं केलं साहेब की बा चला ठीक आहे बा असं याच्यानंतर होऊ नये। आमचे मुंगळे साहेब जिल्हाध्यक्ष वाहतूक सेनेचे त्यांनी तिथं येऊन ऑफिसला मॅडम मी स्वतः तिथं हात जोडले की ठीक आहे मॅडम याच्यानंतर माझ्याकडून काही गोष्टी घडणार नाही आणि माझ्याकडून हा विषय आयुष्यात बी हा विषय होणार नाही। तरी मॅडमनं माझ्याकडून हा बदला घेतलेला आहे।